ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षापूर्वी पाहिले तर ब्राह्मण समाजात झटणारे किंवा त्याचे काम करणारे दीपक ननवरे आपल्या पाहू शकतो आपल्यासोबत इथं. खरं तर त्यांच्या अनेक मागण्या आहेत. या मागणीसाठी आता त्यांनी संपूर्ण मराठा दौरा करण्यात आलेला आहे. समाज बांधवांची भेटतात, त्यांची गाठीभेट घेतात, त्यांच्यासाठी आता येणार 29ला त्यांचं एक उपोषण केलं असणार आहे. नेमकं त्यांच्या काय मागण्या आपण दादा काय सांगा तुम्ही आता संपूर्ण मराठा पिसून काढलेले आहे, समाज बांधवांशी भेटतात आणि 29ला तुम्ही उपोषण देखील करणार, काय नेमकं तुमच्या मागण्या नेमक्या? खरं म्हणजे आपल्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की आपण ब्राह्मण समाजावर जे काही अन्याय करत आहात त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही हे उपोषण करत आहोत. काय नेमकं अन्याय, काय अन्याय नेमकं? बघा, ब्राह्मण समाजानं आतापर्यंत मी याच्या अगोदर 2 उपोषण केले आणि सरकारनं जो शब्द दिला ते सरकार शब्दच पाळत नाही. प्रत्येक वेळेस काही उपोषणच करून काय सरकार शब्द पाळणार आहे का, ह्याच्यासाठी परत तिसऱ्यांदा उपोषण करायचंय. सरकारनं सांगितलं होतं, जे कोण मुख्यमंत्री असतील त्यांनी, की ब्राह्मण समाजासाठी एक महामंडळ देऊ. महामंडळ दिलं पण पुढचं काहीच नाही केलं. त्यांना अध्यक्ष नेमला, दिलं त्यांनी, पण सरकार दिलं ना. ते सरकारनं महामंडळ दिल्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो. अध्यक्ष दिलाय त्याच्याबद्दलही आभार मानतो, पण त्याच्यामध्ये पैसा दिला नाही, कर्मचाऱ्याची नियुक्ती केली नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी प्रचार प्रसार नाही. हे काहीही नसताना शासनानं फक्त याचा गाजावाजा केलेला आहे. म्हणून ब्राह्मण समाजात आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी मी असतील, परशुराम महामंडळाचे अध्यक्ष असतील, त्यांना खूप मोठा तोंड द्यायची वेळ आलेली आहे. किती लोकांना फायदा झाला पाहिजे समाजामध्ये या बघा, महामंडळाच्या माध्यमातून? माझ्या माहितीच तो की आता गेल्या मागच्या 2 महिन्यामध्ये महामंडळाच्या 7 ते 8 लोकांना LY दिलेत. कर्जाचा फायदा झालाय असं सध्या तरी आहे 7-8 लोकांना, पण लोकांपर्यंत ह्या योजनाच पोहोचत नव्हता. म्हणून शासनानं कर्मचारी नियुक्ती करावी आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी समन्वयक शासनानं देऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही सगळी माहिती शासनानं देणं गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटतं का दिशाभूल केली महामंडळ देऊन सरकारनं? नाही, मला वाटायचा प्रश्न नाही. सगळ्या समाजाला वाटायला लागलं दिशाभूल केली, फक्त दिलंय आणि पुढे काय केलं, काहीच नाही केलं. म्हणून परत एकदा तुम्हाला सांगतो की ह्या महामंडळावर आमच्या खूप मोठ्या अशा अपेक्षा आहेत आणि ह्या शासनानं आम्हाला 50 कोटी रुपये द्यावेत, मंजूर केलेले आहेत किंवा 50 कोटी रुपये आम्ही दरवर्षी यांना देऊ. पण शासनानं मला जी एवढी माहिती कळाली, एका प्रभागाला जेवढा निधी असतो 5 कोटीचा, तेवढा ह्या वर्षी महामंडळाला 5 कोटीचा निधी दिलाय. मागच्या वर्षी 1.5 कोटीचा निधी दिला. 50 कोटीचा देऊ केला होता, फक्त 5 कोटी रुपये दिले, तर ते पण आत्ता दिले. तर या 5 कोटी रुपयामध्ये काय होणार आहे आणि ती लोकांपर्यंत पोहोचणं. म्हणून शासनानं हात झालंच 2च योजना केल्या. एक वैयक्तिक कर्जाची 15 लाखाची योजना, एक 50 लाखाची गट कर्जाची योजना. पण अद्यापर्यंत गावामध्ये खेड्यामध्ये जे काही मुलांमध्ये नैराश्य आलेले, आपल्याला शिकायला पैसे नाही, धंदा करायला पैसे नाही, पण हे नैराश्य दूर करण्यासाठी या महामंडळाचा उपयोग झाला पाहिजे. पण याच्यासाठीच पुन्हा एकदा ब्राह्मण समाजाच्या फक्त महामंडळ हीच मागणी नाही ना, की आमच्याकडं सगळ्यात मोठी मागणी आहे की ब्राह्मण समाजाच्या मुलांच्या शिक्षणाचा खूप मोठा प्रश्न आहे. की जसं मुलींना शासनानं शिक्षण फ्री केलंय, तसं मुलांनाही शिक्षण फ्री करावं, ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आहे की आज ब्राह्मण समाजाचे तुम्ही कुठल्याही ऑफिसला जा, पहिले अनेक लोक तिथं नोकरीला होते. ही जर पिढी संपली, 1-2 वर्षाचा जर काळ गेला तर कुणीच नोकरीत राहणार नाही. म्हणून ब्राह्मण समाजाच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे प्रत्येक विभागाच्या ठिकाणी उभं करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मुला मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्याला एक स्वतंत्र वसतिगृह उभा करणं गरजेचं आहे, किंवा वसतिगृहाच्या माध्यमातून परशुराम भवन उभं करावं. त्या परशुराम भवनामध्ये ब्राह्मण समाजाचे छोटे मोठे कार्यक्रम होते, संस्कार वर्ग होते, आमचे वेद पाठशाळा चालन, गोशाळा चालन. ह्या सगळ्या गोष्टीसाठी शासनानं लक्ष द्यायला पाहिजे. फक्त आमच्याकडं काय झालेलं आहे किंवा ब्राह्मण समाज हा उद्रेक करत नाही, आमची इच्छाही नाही, पण शासनानं जर काही केलंच नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. सरकारला फक्त उपोषणाचे फक्त भाषे समजते असं वाटतं तुम्हाला? तुम्ही बघा ना, मराठवाड्यात किती उपोषण चालले. माझं एकट्याचं उपोषण नाही, अनेक उपोषण द्यायला की सरकारचे लोक पळत येतात. ज्या ज्या समाजाच्या ज्या ज्या गोष्टी जिथल्या तिथे जर मिटून टाकल्या, ठीक आहे, एखादा वर्ष 2 वर्ष, जर 10-10, 15-15 वर्ष जर ह्याच गोष्टी करायच्या असतील, एखाद्यानं संसार त्यांचे उद्ध्वस्त व्हायले. आज ह्या परिस्थितीमुळं आज ब्राह्मण समाजाचं किती मोठं नुकसान आहे. ब्राह्मण समाज शिक्षणापासून वंचित राहिला आहे.
आमच्याकडे शिक्षण नाही म्हणून नोकऱ्या लागत नाही, नोकऱ्या लागल्या म्हणून लेकराची लग्न होत नाही, लेकराची लग्न होत नाही म्हणून ब्राह्मण समाज खुंटत चाललेला आहे. पहिलेच आम्ही सगळ्यांना सांगितलं किती टक्केचं, पुन्हा त्याच्यात ह्या सरकारच्या अशा धोरणामुळे आमची टक्केवारी कमी व्हायली. म्हणून समाजामध्ये अनेक कुटुंब असे येतं की तिथं दिवा सुद्धा लावायला बहिणी ही शोकांतिका ह्या समाजाची. आणि ही शोकांतिका आणली, ठीक आहे, समाजाच्या अंतर्गत काही प्रश्न असतील बाहेरगत, पण शासनानं जर आम्हाला शिकायला पैसे दिले तर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. तुम्ही आता पण किती जिल्ह्यामध्ये असं दौरा केलेला आहे सध्या पाहिजे? मी आता विदर्भ खानदेश पूर्ण केलाय, मराठवाड्यातल्या बऱ्यापैकी जिल्ह्यात गेलो, पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी जिल्ह्यात गेलो, मुंबईतल्या ठाण्यामध्ये गेलो, पश्चिम महाराष्ट्र, हे सगळं जवळपास करून प्रत्येक जाग्यावर जिथे जसे कार्यकर्ते भेटतील, जसे कार्यक्रम होतील, त्या कार्यक्रमाप्रमाणे जाऊन ही जनजागृती करून लोकांच्या मनातले नैराश्य दूर करण्याचं काम सध्या तरी करत आहोत. किती लोक उपोषणाला बसतील तुमच्यासोबत? 29 लाख. सध्या तर मी एकटा उपोषणाला प्रातिनिधिक स्वरूपात बसणार आहे. ज्यांची इच्छा आहे त्यांचं स्वागत आहे की बाबा प्रत्येकानं जनतेनं आहे बघा, समाजासाठी प्रत्येकाला वाटतं की मी काहीतरी करावं, त्यांना केलंच पाहिजे. नाही तुम्ही आतापर्यंत अनेक वेळा उपोषण केले समाजासाठी. मी आता हे माझं तिसरं उपोषण आहे. पहिलं उपोषण 28 नोव्हेंबर 2023 ला केलं, दुसरं उपोषण 15 ऑगस्ट 2024 ला केलं, आणि आता तिसरं उपोषण 29 ऑगस्ट 2026 ला करण्याची वेळ शासनामुळे आलेली आहे. आणि हे नक्की करणार ना, आता जोपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत ती जागा सुटणार नाही. हे काय सरकारला TV9च्या माध्यमातून काय आवाहन करणार तुम्ही आता? मी सगळ्यात प्रथम तर TV9चे आभार मानतो की तुम्ही आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचवतात. आणि सरकारला आम्ही विनंती करतो की उपोषण करण्याची भाषा ही शासनानं, की बाबा शासनाला तेवढीच एक भाषा कळू नये अशी मला वाटतं. म्हणून 27 तारखेपर्यंत तरी या उपोषणासाठी एखादं शिष्टमंडळ बोलवावं, त्यांच्याशी चर्चा करावी, आणि जेणेकरून ब्राह्मण समाज जे नैराश्यात चाललेला आहे या शासनानं दिलेले शब्द न पाळल्यामुळे, म्हणून शासनानं 27 तारखेपर्यंत आम्हाला एखाद्या शिष्टमंडळाला मीटिंगला बोलवून हा विषय संपवून टाकला पाहिजे. आता 29 तारखेला उपोषण फिक्स आहे. जर सरकारनं 27 तारखेला आमच्याशी चर्चा केली नाही तर 101% उपोषण फिक्स आहे. आणि उपोषण नुसतं करणार नाही, आणि लेखी आश्वासन नाही, तिथं येऊन ज्यावेळेस GR देतील आमच्या हातात या सगळ्या गोष्टीचा, त्याच वेळेस उपोषण सुटेल, ही मात्र गोष्ट नाही. तर आपण 27 तारखेला सरकारने अल्टिमेट दिलेलं आहे की आमचे जे मागणी आहे ते पूर्ण सिस्टममध्ये असेल पाठवून द्या, नाही त्या अन्ना 29 तारखेपासून आमचं उपोषण अधिकार असणार याचे हिशाब देखील देण्यात आलेले आहे. कॅमेरा पर्सन विकास अमगासह मी संभाजी मुंडे, TV9 परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.